तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची केलेली मागणी राज्य निवडणूक आयोगाने मान्य करण्याची शक्यता कमी आहे, असं आयोगातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे एक मोठं काम आहे। टप्प्याटप्प्याने सुरुवात केल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन पूर्ण करणं शक्य होणार नाही, असं या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले। निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी महाविकास आघाडीनं विरोधकांनी केलेली आहे, कारण मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। मात्र ही मागणी पूर्ण करणं शक्य नाहीये, ही मागणी निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता कमी आहे, असं निवडणूक आयोगातल्याच एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भली मोठी प्रक्रिया असते आणि ती टप्प्याटप्प्याने पार करावी लागणार आहे। निवडणूक आयोग विरोधकांची मागणी मान्य करण्याची शक्यता कमी आहे। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाला कोर्टाचे आदेश पाळणं बंधनकारक आहे। निवडणुका पुढे ढकलल्यास कोर्टाचा अवमान ठरेल, वरिष्ठ अधिकाऱ्याने हे मत व्यक्त केले। त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी पूर्ण होणं शक्य नाही। टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्याशिवाय कोर्टाची डेडलाईन पूर्ण होऊ शकत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।